बुधवारी करा हे सोपे उपाय. कुंडलीतील ग्रहदोष देतील साथ, नशिबाचे फासे पलटतील, आर्थिक प्रगती होईल. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया बुधवारी कोणते उपाय केल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. बुधवारच्या दिवशी हिरव्या मुगाच्या डाळीचे दान करा. खूप शुभ मानले जाते. तसेच या दिवशी कुटुंबासोबत हिरव्या मुगाच्या डाळीचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. असे केल्याने कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते आणि गणपती बाप्पा तसेच लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर राहते. बुधवारच्या दिवशी शिवलिंगावरही हिरवे मूग अर्पण करू शकता. गणपती बाप्पाला अर्पण करा ह्या गोष्टी. बुधवारी गणपती बाप्पाला शमीच्या पाने आणि दुर्वा अर्पण कराव्यात. जर शमीची पाने उपलब्ध नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकता. दुर्वा अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, 21 दुर्वाची एक जोडी बनवायची आहे. अशा 21 जोड्या आपल्याला गणपती बाप्पाच्या मस्तकावर अर्पण करायच्या आहेत. या दुर्वा आपण अर्पण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या अनेक सांसारिक इच्छा पूर्ण करतात. आर्थिक समस्यांनी किंवा कर्जाने तुम्ही त्रस्त असाल तर बुधवारी तुम्हाला ऋणहर्ता गणेश स्तोत्र याचा पाठ करायचा आहे. यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यातील प्रगतीचे सर्व मार्ग अडथळे दूर होऊन आयुष्यात प्रगतीचे मार्ग खुले होतात. हा पाठ केल्याने हळूहळू आयुष्यात सुख समृद्धी येते आणि सर्व अडचणीही दूर होतात. लक्षात ठेवा की ऋणहर्ता गणेश स्तोत्र वाचल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पाची आरती करायला विसरू नका. तुम्ही कितीही कष्ट करून मेहनत करून पैशाच्या तंगीचा सामना करत असाल तर बुधवारच्या दिवशी एक सोपा उपाय करून नक्की पहा. यासाठी गणपती बाप्पाची पूजा करताना त्यांना हिरव्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. तसेच एखाद्या किन्नरला हिरव्या रंगाच्या वस्तू जसे की कपडे, बांगड्या इत्यादी दान कराव्यात. हा उपाय केल्याने व्यक्तीला धनासंबंधी समस्यापासून मुक्ती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. घरातील आर्थिक परिस्थितीही सुधारते. बुधवारच्या दिवशी गाईला हिरवे गवत किंवा पालक जरूर खाऊ घाला. असे केल्याने 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद मिळाल्यासारखे आहे. असे केल्याने ग्रहदोषापासून होणाऱ्या त्रासातूनही मुक्ती मिळते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की गाईला गवत किंवा हिरवं पालक कमीत कमी 3 वेळा महिन्यातून नियमितपणे खाऊ घालावे. यानंतर तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळायला सुरुवात होईल. गाईला या गोष्टी खाऊ घातल्याने आयुष्यातील सर्व कष्ट हळूहळू दूर होऊ लागतात. बुधवारच्या दिवशी बुध ग्रहाचा मंत्रजप करा. खूप फायदेशीर ठरतो. बुध ग्रहाला या मंत्रजप केल्याने मनाची एकाग्रता वाढते आणि मानसिक ताणतणावातून मुक्ती मिळते. बुध मंत्राच्या जपाने कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते आणि करिअर, व्यवसायात प्रगतीचे योग जुळून यायला सुरुवात होते. लक्षात ठेवा की बुध मंत्राचा जप 108 वेळा करावा. बीज मंत्र ओम ब्री ब्री स बुधाय नमः, ओम बुधाय नमः, ओम ए श्री श्री बुधाय नमः हा मंत्र जप करावा. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही गणपतीला बुधवारी शमीचे पाने, सुपारी अर्पण करा. सुपारी आणि शमीची पानं अर्पण करताना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करा. घरात काही वास्तुदोष असेल आणि तो दूर करायचा असेल तर बुधवारी आंघोळ झाल्यानंतर ध्यान करून कृष्णाला बासरी अर्पण करा आणि ही बासरी उत्तराभिमुख असलेल्या खोलीमध्ये ठेवा. हा उपाय केल्याने घरातील सर्व वास्तुदोष दूर होतो. गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी बुधवारी पूजा केल्यानंतर गहू, बाजरी, तांदूळ, हिरव्या पालेभाज्या इत्यादी फळे वस्तूचे तुम्हाला होईल तेवढे दान करा. दान केल्यामुळे बुध ग्रहाच्या आशीर्वादासह गणपतीची आपल्यावर अपार कृपा राहते. तुम्हालाही बुध ग्रहाची कृपा मिळवायची असेल तर बुधवारी पूजा करताना गाईच्या कच्च्या दुधामध्ये दुर्वा मिसळून गणपतीला अभिषेक करावा. यामुळे घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य आपलं वाढतं. जर तुम्ही आर्थिक समस्येने त्रस्त असाल आणि त्यातून तुम्हाला कायमची सुटका हवी असेल तर बुधवारी तुम्ही गणपतीची पूजा करा आणि पूजेच्या वेळी गणपतीला उसाच्या रसाचा अभिषेक करावा. असे मानले जाते की हा उपाय केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात. बुधवारच्या दिवशी किन्नरांना या गोष्टी दान केल्याने सर्वात शुभ मानले जाते. तुम्हाला या दिवशी किन्नरला पीठ दान करायचे आहे किंवा हिरव्या बांगड्या द्या.
कपडे देखील तुम्ही दान करू शकता. या दिवशी ज्या विवाहित महिला किन्नरला दान देतात त्यांच्या पतीचं दीर्घ आयुष्य लाभते आणि दोघांमधील प्रेम कायमचे टिकून राहते. दुर्बल मनाच्या लोकांनी बुधवारी उपवास करावा. असे म्हणले जाते की याने बुद्धी मिळते आणि मन स्मरणशक्ती तीक्ष्ण होते. बुधवारी सायंकाळी गणेशाच्या मंदिरात जाऊन नतमस्तक व्हावे. असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होऊन रखडलेली कामे मार्गी लागतील. मित्रांनो, अगदी सोपी माहिती आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.